भूत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब भूत ठाण्याचा ठाण्या वाघ. थँक्यू डीसे. एखादा जुना चेंडू द्या वॉर्मअप करण्यासाठी फिल्डिंग करणाऱ्या टीमला. एकंदरीत तिथे तुम्हाला रेड ड्रेस कोडमध्ये ते टीम पाहायला मिळेल आणि आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये आणि आजच्या दिवसातील अंतिम आणि ही शेवटची लढत असेल. एकता स्पोर्ट्स बंगारपाडा विपक्षात KDS वागीलवाडा या दोन टीममध्ये. जर विचार केला पहिल्या फेरीमधील तिसरा मॅचचा चेतन गोस्वामी यांची जी राहिलेली अफनातून बॅटिंग होती ते करण्यास्तव आता एकता स्पोर्ट्स बंगारपाडा दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. त्यानंतर जर विचार केला KDS वागीलवाडा या टीमचा तर भाग्यसूर ते गरजेच्या वेळी क्रुशियल मोमेंटला क्रुशियल बॅटिंग 9 बॉल 33 धावसंख्येची विस्फोटक इनिंग त्याने साकारली आणि त्या कारणास्तव आज वागीलवाडा संघ दुसऱ्या फेरीमध्ये आहे. परंतु याच दोन शिल्पकार मॅन ऑफ द मॅचचे किताब मागच्या मॅचमध्ये राहिले होते. परंतु आता काय घडणार काय बिघडणार. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आणि सर्वांना अवश्य वाटणारी स्पर्धा तुम्हाला TV स्क्रीनवरती आमचे दोन्ही ऑफिशियल पाहायला मिळतील. भरपूर चांगली कामगिरी आमच्या दोन्ही ऑफिशियलची खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी राहिली. त्याचबरोबर आमचे स्कोरर मित्र सोमनाथजी पाटील भरपूर चांगलं आम्हाला सहकार्य केलं, त्यांचा देखील मनापासून आभार. त्याचबरोबर आमचे दोन ऑफिशियल तुम्हाला सँडी पालकर सर आणि द्वारकानाथ चोरगे सर तुम्हाला ॲज ऑफिशियल म्हणून पाहायला मिळतील या मॅचच्या दरम्यान. त्याने देखील आम्हाला खूप चांगलं सांभाळून घेतलं आणि सहकार्य केलं, त्यांचा देखील मनापासून आभार. त्याचबरोबर साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून भरपूर चांगले टेलिकास्ट आमचा आवाज भरपूर लोकांपर्यंत पोहोचवला, त्यांचा देखील मनापासून आभार. आणि त्याचबरोबर साईप्रीत लाईव्ह यांच्या वतीने देखील एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करेल की आजच्या दिवसामध्ये एक दर्जेदार तुम्ही जे फटके पाहतात ना प्रत्येक खेळाडूंच्या वतीने साईप्रीत लाईव्ह या इंस्टाग्राम नक्कीच पेजला तुम्ही नक्की फॉलो करा. आजच्या दिवसाचे सर्वही जे विध्वंसक फटके आहेत ना, जे अप्रतिम फटके ज्या ज्या खेळाडूने केले आहेत ना, ते साईप्रीत या इंस्टाग्राम पेजवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर नक्कीच त्यांना फॉलो करून ठेवा आणि बेल आयकॉनला देखील नक्कीच क्लिक करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन ठेवा, जेणेकरून पोस्ट आल्या साईप्रीत लाईव्ह यांची तुम्हाला लगेच व्हिडिओ पाहायला मिळेल. त्याचबरोबर आमचे DJ नितीन यांचं देखील मनापासून आभार, त्याने देखील आम्हाला खूप चांगलं सांभाळलं आणि खास करून सकाळच्या सत्रापासून DJ नितीन यांचं आम्ही कौतुक करतो. त्याचबरोबर काही पारितोषिकं देखील त्यांच्यासाठी आली आणि कालच्या दिवशी जी जेल पकडण्यात आली एका खेळाडूच्या माध्यमातून संगम भोईर याने ती जेल पकडली होती आणि भरपूर चर्चेमध्ये आणि भरपूर व्हायरल झाली. साईप्रीतच्या माध्यमातून ती क्लिक आउट करण्यात आली आणि त्यानंतर भरपूर स्टेटसच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेली ती क्लिप होती. आणि त्याचबरोबर विचार जर केला ना तर फक्त प्लेयर्सच नाही तर मैदानाच्या बाहेर खाऊगल्ली असेल, व्हॉलेंटियर असेल, त्याचबरोबर आयवा कॅच घेणार प्रेक्षक, सर्व जे काही इंटरेस्टेड वाटतंय ना ते सर्व काही तुम्हाला त्या पेजवरती पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील अंतिम आणि शेवटची लढत दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत एकता स्पोर्ट्स बंगारपाडा विपक्षात KDS वागीलवाडा या दोन टीम मध्ये गोलंदाज तयार. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं, वाईडिश लॉंग ऑफला चेंडू जातोय, सिंगल तरी इथून कंप्लीट गेले. चांगली सुरुवात. कुठला संघ सहजासहजी हार मानणारातला नाही आहे, कारण वर्षभर केलेली मेहनत, वर्षभर केलेली चिकाटी आणि वर्षभर केलेला कष्ट मैदानाच्या आतमध्ये त्या कष्टाचं फल तुम्हाला नक्कीच मिळेल. काय तुम्ही ज्या संघर्ष करतायत त्या संघर्षाचं फल एका दिवसात तुम्हाला मिळणार नाही, परंतु एक दिवस मात्र नक्कीच मिळेल. कारण इतिहास सर्वांची नोंद घेतो, इतिहास पराभवाची देखील नोंद घेतो, फक्त संघर्षामध्ये दम पाहिजे. पहिल्या बॉलवरती सिंगल सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. निलेश आणि त्याच्या समवेत जातो सिद्धेश वास्कर. लॉफ्ट केला फटका, टायमिंग झाला, मिडॉन आतमध्ये, त्याचाच फायदा इथे उचलत असताना लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे बिगेस्ट ऑफ द इव्हनिंग बॅट्समन सिद्धेशच्या बॅट मधून आलाय भगवा षटकार, लांब लचक. थँक्यू डीजे. सिद्धेश आला आणि सिद्धेशने टोकला षटकार. टीमची धावसंख्या 7 धावा. गोलंदाज तयार आणि इथे चांगला फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य बेमिसाल कव्हर ड्राईव्ह इथे पेश करत असताना बॉल चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
दोन दोन खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतील, परंतु त्याआधी बॉल निघून चाललाय. धनधनकर सीमा पार, 4 रन चौकार. थँक्यू. तर इथे खऱ्या अर्थानं बिंदासबाई ठोंबरे यांना शुभेच्छा आल्यात. निखिल बोपी शिवसैनिक चिंचपाडा यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आणि बिंदासबाई ठोंबरे यांना शुभेच्छा आल्यात. त्यांचंही स्वागत करूया. चिंचवलीच्या अर्थातच अर्जुन पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. माजी सरपंच नामदेव शेठ मस्कर आणि समाधानबाई ठोंबरे यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेटने लॉफ्ट केला, विध्वंसक फटका, फटका फसलाय. टायमिंग बिलकुल नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतात, चुकी तर होणार नाहीये. पकडली जाईल जेल आणि संपवलाय बॅट्समन सिद्धेश वास्करचा खेळ. पहिली मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. सिद्धेश बॅक टू द डगआउट. बोलावा खारी बोलते शेवा खारी मिळून चल जाऊ गो, धारापुरी मिळून चल जाऊ गो, धारापुरी मिळून चल जाऊ नक्कीच गो. नक्कीच नक्कीच नितीन अतिशय दमदार आठवण करून दिली. 1 तारखेची सर्व वाट बघत असतील, कारण महाशिवरात्री बोलल्यावर घारापुरी चांगली नवीन नवीन जोडपं ज्यांचं लग्न जमलंय ते आता नक्कीच त्यांना घेऊन घारापुरी जातील. तर हे गाणे आठवण करून दिली नितीनने. नितीन तेवढा चालाक आहे, शार्प माइंड आहे त्याचा. खऱ्या अर्थानं रवींद्रबाईंचं मनापासून कौतुक करावं तेवढं कमीच आहे मित्रांनो. कारण नेहमी सातत्याने बिंदासबाई ठोंबरे यांच्या खांद्याला खांदा लावून नवीन पनवेल शहर असो मग ग्रामीण भागामध्ये महत्त्वाची भूमिका घेणारे भगवा मनामनात शिवसेना कणाकणा शिवसेना सातत्याने पोहोचण्याचं काम केलं ते रवींद्रबाई पाटील मानगर. आपलंही सहर्ष स्वागत आहे. आणि हा स्वागत इथे या फटक्याने करून दिला. समोर केले धनुष्य बाणासारखं, जसा बाण निघावा ना तसाच काहीसा फटका. बॅट्समन निलेशच्या बाडमधून निघतोय. सरळ सीमा पार, 4 धावसंख्येसाठी चौकार. तो पत्ता करतो गुल हो, हो, तो पत्ता करतो गुल पॉवरफुल, तो पत्ता करतो गुल पॉवरफुल, हाय आमचा नेता लई पॉवरफुल. थँक्यू डीसे. इथून आला या चेंडूवरती चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या धावसंख्येवरती. चांगली काम खास करून आता राहिलं दोन्ही टीम्सला, कारण संघर्ष करायचा. झालेला परफॉर्मन्स इथे गृहीत धरला जाणार नाहीये. वर्तमानामध्ये तुम्ही जो परफॉर्मन्स कराल तोच फक्त या स्पर्धेच्या निमित्तानं गृहीत धरला जाईल. परफॉर्मन्स करायचा आहे, कारण कष्ट वर्षभर केलंय, आता संघर्ष करायचा आहे. लॉफ्ट केलाय ऑन साइडला, क्षेत्र मोकलंय, गॅप मधून ढकललाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक टप्प्याखेर बॉल निघून जातोय सीमा पार. रन्स मिळतील 4 चौकार. नमदार भाभी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप. अबाध गरजता विरोधकांचा झाला कसा थरका, अबाध गरजता विरोधकांचा झाला कसा थरका. थँक्यू समर्थ मोटरचे मालक अर्थातच बिंदासबाई ठोंबरे यांचे बंधू समाधानबाई ठोंबरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. एक सच्चा निष्ठावंत कार्यकर्ता कसा असावा आणि नेहमी बाबाच्या सोबत राहून खांद्याला खांदा लावून एक चांगला समाजसेवेचा वसा नेहमी सातत्याने घेतलाय. तर समर्थ मोटरचे ओनर अर्थातच समाधानबाई आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. विनंती आहे सर्व पाहुण्यांना की आपण सन्मानपूर्वक आणि आदरपूर्वक आमच्या मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आपण सर्वजणांचं कौतुक करतोय, परंतु एक कौतुक होणं नक्कीच गरजेचं आहे. कारण ज्या क्लिप्स तुम्ही पाहतात ना, इंस्टाग्राम असेल साई प्रीतच्या माध्यमातून, परंतु ते काम जर कोणी करत असेल ना, तर हे 4 शिल्पकार या स्पर्धेसाठी ज्यांना बिलकुल सबस्टिट्यूशन नाही आहे, भरपूर अफाट मेहनत ते स्पर्धेच्या दरम्यान घेत असणारे आमची टेक्निकल टीम, खास करून आपण कौतुक केलं पाहिजे. कॅमेरामॅनचं जे अभिजित चव्हाण तुम्हाला ॲज अ कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, त्याचबरोबर गणेश धवले आणि ओमकार पाटील, आणि खास करून त्यांना सर्वांना तिघांना एकत्रित घेऊन संदेश शेळके जे टेक्निकल ऑपरेटर, या पूर्ण टेक्निकल टीमचं ना भरपूर सारे कौतुक. गोलंदाजीतून तयार षटक क्रमांक 2 सूरज पाटील. मागच्या मॅचमध्ये टर्निंग पॉईंट षटक याच गोलंदाजाने टाकलं होतं, तो सूरज आलाय बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल लॉफ्ट करायचा होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गती भरपूर होती या चेंडूवरती आणि गतीने बीट झाले. बॉल इथून आला डॉट. षटक क्रमांक 1 तुम्ही दर्शनचं पाहिल्यानं, दुसऱ्या षटकासाठी सूरज पाटील,
पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट टाकत असताना स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला बॅट्समन पाहायला मिळतोय प्रीतम. वेगवान बॉल फक्त दिशा द्यायची होती आणि इथून फटका तर एक्झिक्यूट होत नाहीये. बॉल इथून येईल डॉट. स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला प्रीतम पाहायला मिळेल. पहिला बॉल विस्फोटक फटका खेळण्याचा प्रयत्न, दुसरा बॉल सन्मान देण्याचा प्रयत्न आणि दोन्ही बॉलवरती जी पोझिशन होती ना बॅट्समनचा स्टान्स होता ना तो आधीच ओळखते सूरज आणि त्या कारणास्तव सूरज रिलीजिंग पॉईंट फिंगर रोल करतो आणि त्याचाच फायदा इथं होत असताना सूरजला. पुढचा बॉलसाठी प्रीतम तयार. प्रीतम थांबणाऱ्यातला नाहीये. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल केलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य इथं दाखवलं. चांगली फिल्डिंग चेंडू भरपूर लवकर पीक केला खास करून क्षेत्ररक्षकाने. कव्हर्सला होते डीप कव्हर मध्ये गेले आणि त्यानंतर ऋतिक यावन यांच्या माध्यमातून पकडण्यात आलेला हा चांगला चेंडू. मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 21 धावा. षटक क्रमांक 2 सूरज पाटील बॉलिंग मार्क वरती. रिलीजिंग पॉईंट फार चांगला आहे पण तो प्रीतम आता 2 धावा आल्यात. इथून थांबायचं नाव घेणार नाही कारण हा खेळाडू आक्रमकतेसाठी ओळखला जातो. ओव्हर द विकेट. वेगवान बॉल शरीरापासून दूर होता. पुन्हा एकदा आउटस्विंगर बॉल होता. बाहेर निघणार होता परंतु इथे आधीच ओळखलं. लाईनला लवकर पीक केला. टॉप एज लागली होती. पाठीमागे बॉल चालला सीमा पार. रन्स मिळतील 4. दमदार चौकार. छत्रपतीच्या शूरमर्दानो छत्रपतीच्या थँक्यू. याच दरम्यान राम म्हात्रे साहेब वाकडी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. राम म्हात्रे यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत. हार्दिक स्वागत. मान्यवरांचं चौकाराला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25. स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला प्रीतम पाहायला मिळतील. गोलंदाज सूरज. वेगवान बॉल ऑन साइडला व्यवस्थित रडार मध्ये आलाय. स्लॉट मध्ये होता त्याला पाठवलं बाजूच्या प्लॉट मध्ये. सीमा पार जाणारा हा लांब लचक षटकार. थँक्यू डीसर. थँक्यू. षटकार आलाय 5व्या बॉलवरती. मोठा फटका. टीमची टोटल जाऊन पोहोचले 31 या धावसंख्येवरती. भगवा वादळ जसं निर्माण व्हावं ना तसं इथे वादळ क्रिएट करत असताना 2 बॉलवरती शांत होता आणि ती शांतता इथे वादळाने रूपांतर करत असताना बॅटिंग मार्कवरती तुम्हाला प्रीतम 2 बॉलवरती वर्चस्व राहिला सूरजचा. त्यानंतर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न इथून करतोय प्रीतम. सूरज मागच्या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि या मॅचमध्ये देखील कमबॅक करण्यासाठी प्रसिद्ध होईल का हा पुढचा आणि शेवटचा बॉल. शरीरापासून दूर त्याचा फायदा. लिडिंग एज. बॅट्समनने क्षेत्र सोडले. अंपायरने अपील उचलून धरली आहे. कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक इथं दुसरा बसत असताना टीमची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या धावसंख्येवरती. आता सुरू असलेला फेब्रुवारी महिना आणि 14 तारखेचे व्हॅलेंटाईन्स डेच्या करार्थानं सर्वजण वाट पाहत असेल. अरे कसला तो रोज डे आणि कसला तो प्रपोज डे. इंग्रजांचे सण तुम्ही काय साजरे करतात. 365 दिवसांपैकी एकच दिवस भारी 19 फेब्रुवारी. कारण त्या दिवशी येते माझ्या राजाची सवारी. थँक्यू डीसर. थँक्यू. विकेट इथे शेवटच्या बॉलवरती मैदानाच्या बाहेर येत असताना जसं आम्ही उल्लेख करतो ना कमबॅक तसं सूरज विकेट घेतो. या आधीच्या मॅचमध्ये देखील फटके आले त्यानंतर आम्ही उल्लेख केला कमबॅक करणं गरजेचं. विकेट घेतली. या मॅचमध्ये ते चित्र. विकेट शेवटच्या बॉलवरती धक्का क्रमांक 2 बसला. टीमची धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचली 31 या धावसंख्येवरती. भरपूर चांगली मॅच. क्रुशियल आणि इम्पॉर्टंट मॅच. एकता स्पोर्ट्स बंगारपाडा विपक्षात KDH वाघेलवाडा या टीमच्या दरम्यान. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी आले जीवन. गोलंदाज तयार. लोवर फुल टॉस होता. ऑन साइडला कन्वर्ट केलं. चांगला फटका. एक्झिक्युशन प्रॉपर होतं आणि टायमिंग देखील व्यवस्थित जुळल्यानंतर बॉल चालला बॅकवर्ड थर्ड मॅन रिजन मध्ये. सीमा पार. रन्स मिळतील 4. दमदार चौकार. मला घेणं देणं नाही हो तुमच्या त्या व्हॅलेंटाईन डेशी आणि रोज डेशी. मी फक्त वाट पाहतोय ती माझ्या राजाच्या शिवजयंतीची. थँक्यू डीजे. क्या बात आहे डीजे मास्टर. आणि इथे जर विचार केला अभिषेक दुबे साहेबांच्या माध्यमातून जे हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे ना तिथे चौकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना बॅट्समॅन निलेश अप्रतिम बॅटिंग. पहिलाच बॉल चौकार. जीवनचं स्वागत. शफल झालेत
फुलर लेनचा बॉल आहे, आधीच ओळखलं रिलीज पॉइंटला. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत असताना बॉल चालला सीमा पार, लांब लचक. बिगेस्ट ऑफ द टुर्नामेंट, बिग हिट, 6 रन. ह्या हातामध्ये भगवा, चला लागूया कामाला. थँक्यू डीजे. दुसऱ्या दिवसामध्ये गणेश पारवे यांनी ठोकला होता चौकार हॅट्रिकचा मान, आणि त्यानंतर तिसऱ्या दिवसामध्ये निलेश गोस्वामी बंगारपाडा टीमचा हा खेळाडू तिसऱ्या दिवसामध्ये चौकार हॅट्रिक ठोकतोय. आणि हा इथे ओढ फक्त 19 फेब्रुवारीची, कारण माझ्या राजाची सवारी येते. आणि कसला तो व्हॅलेंटाईन डे, हे सर्व बेकार आहे जे लक्षण आहे. हे दिवस आपले नाहीत, आपण वाट पाहतोय, कारण माझा राजा घोड्यावरती आरूढ होऊन येणार आहे. कारण फक्त 50 वर्षांचं कालखंड राजांना मिळालं, आणि त्या 50 वर्षामध्ये तब्बल 370 किल्ले त्याने काबीज केले, आणि एकही किल्ल्याला स्वतःचं नाव नव्हतं दिलं. असे मोठमानाचे राजे होते माझे जाणते राजा. गोलंदाज तयार जीवन. राऊंड द विकेट, शरीरापासून दूर होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आणि इथून बॉलला केले डॉट आला. हुशार गोलंदाज. विचार केला ना जीवन, कमीत कमी 40+ तर सिटीजन नक्कीच असेल. आणि गोलंदाजी काय अनुभव असतो ना, अनुभवाने गोलंदाजी का करायला पाहिजे हे उत्तर इथं मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना आधीच ओळखलं. बॅटचा पेस ओपन करण्याचा प्रयत्न, आधीच बॉल निघून झाला. वेगाने टाकलेला बॉल, इथून आला डॉट. जीवन, चांगला कमबॅक आपल्या टीमसाठी. राऊंड द विकेट, सांज ओळखला होता. अजून एक चांगला बॉल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव ज्याच्याकडे ना तोच खरा शिक्षक असतो, आणि इथून तेच इथं उत्तर दाखवत असताना जीवन, भरपूर चांगली कामगिरी जीवनच्या माध्यमातून. बॉल या ठिकाणाहून आला डॉट. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती जीवन. सलगचे 2 बॉल डॉट. टीमची धावसंख्या 41 धावा. राऊंड द विकेट, समोर उडवलाय लॉंग ऑनच्या वरतून, बॉलला फेकून दिलं सीमा पार. भगव्याच्या वरतून चढवलाय, भगव्याच्या विरोधामध्ये, हव्याच्या विरोधामध्ये, आणि भगव्याच्या वरतून ठोकलाय. बॅट्समन निलेशने ठोकलाय. हा माइट हिट, षटकार. आमच्या राजाची, आमच्या देवाची, शिवरायाची. आमच्या राजाची, आमच्या देवाची, शिवरायाची. आमच्या बाप्पाची जयंती आली 19 फेब्रुवारी. थँक्यू डीसे, थँक्यू. वेगवान बॉल, अप्रतिम वेग. ऑफस्टिक चेंडू मिस करतो, त्याचं ऑफिशियल आमच्या कॉल करत असताना बॉल इथून डॉट नक्कीच आलाय. 3 ओव्हरचा खेळ झाला इथून कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ तर इथून नक्कीच कंप्लीट झालाय. उल्लेख तर मित्रांनो नक्कीच करेल, कारण पैशाची किंमत करत राहा. कारण वेस्ट इंडिज टीमकडे देखील ICC T20 वर्ल्ड कप 2016 खेळण्यासाठी पैसे नव्हते. एकूण टीमची धावसंख्या 47. वेस्ट इंडिजकडे देखील ICC T20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी 2000 वर्ल्ड कप खेळण्यासाठी पैसे नव्हते. ते पैसे भारतीय क्रिकेट बोर्डने पे केले होते, आणि त्याच पैशाची किंमत ठेवून वेस्ट इंडिजने ती चॅम्पियन पद देखील उचललं होतं. इंग्लंडच्या विरोधामध्ये फायनलचे मॅच चालू होते. 156चं टार्गेट चेस केलं होतं, आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 19ची गरज होती. त्यामध्ये मार्लन सॅम्युअलची 85 धावसंख्येची विस्फोटक नॉट आउट इनिंग, आणि कार्लोस बेथवेचे 3 विकेट, आणि 6 बॉलमध्ये 19ची गरज असताना सलग 4 षटकार ठोकल्याच्या नंतर ICC T20 वर्ल्ड कप 2016 जिंकलं होतं वेस्ट इंडिजनं. आणि त्यानंतर गाणं वाजायला लागलं डीजे ब्रावो. खेळ झालाय कंप्लीट, आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 या धावसंख्येवरती. भरपूर चांगली मॅच. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट. 12th मॅन तुम्हाला पाहायला मिळेल. एक चिमुरडा जात असताना क्रिकेटचा क्रेज आहे. भारताने आणलेल्या या क्रिकेटच्या खेळामधून खऱ्या अर्थानं इंग्रजांनी आणलेल्या या क्रिकेटच्या खेळाला भारताने भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आधी टेस्टचं क्रिकेट, त्यानंतर वनडेमध्ये रूपांतर, वनडेचं रूपांतर T20मध्ये, आणि सर्वांना लागलेली आतुरता म्हणजेच IPL. आता मेगा ऑप्शनला देखील 12 आणि 13 फेब्रुवारीला उद्यापासून सुरुवात तर होणार आहे. आणि त्याच क्रिकेटच्या चाहत्यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी आमदार चषक 2022 मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. मॅच मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम लढत
एकता स्पोर्ट्स बंगारपाडा विपक्षात KDH वाघिलवाडा या टीमच्या दरम्यान चालू आहे मैदानाच्या आतमध्ये संघर्ष. 3 ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 47 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4 इथं सुरुवात होईल आणि 4थ्या षटकासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून टाकण्यासाठी गोलंदाज झाले सूरज पाटील. संघासाठीचं 4थं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी सूरज तयार. वेगवान बॉल ताबडतोब उत्तर द्यायचं होतं वरच्या बाजूला. कमिटमेंट चांगली होती चेंडूपर्यंत धावले होते. एकच धाव इथून मिळेल. चांगली फिल्डिंग त्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळाली पॉईंटच्या दिशेने. सत्यवान होते 100% कमिटमेंट दिली होती. जेलपर्यंत पोहोचले देखील होते परंतु त्याने देखील ओळखलं जेल कदाचित आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे तिथे मिळते एक सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 48 या धावसंख्येवरती. एकता स्पोर्ट्स बंगारपाडा विपक्षात KDH वाघिलवाडा असे मॅच मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील अंतिम आणि शेवटची लढत. षटक क्रमांक 4 पहिल्याच बॉलवरती सिंगल आले. 48 धावा एकंदरीत फलकावरती. मॅच इम्पॉर्टंट रेड ड्रेस कोड आणि येलो ड्रेस कोड मध्ये चालू असलेली ही मॅच आहे आणि जितकी दर्जे प्रेक्षकांची देखील लागली आहे ना. का लागली आहे कारण तर संघ चांगले आहेत, प्लेयर चांगले आहेत आणि या स्पर्धेचा चाहता वर्ग देखील भरपूर आहे. ओव्हरचा विकेट ताबडतोब उत्तर. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर स्लॉट मध्ये मिळाला त्याला पाठवलं बाजूच्या प्लॉट मध्ये. षटकार. पनवेल जाया शहराला शहराला र पनवेल जाया शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश टोमरे हा सेनेचा वाघ आला. थँक्यू डीजे थँक्यू. एकंदरीत टीमची धावसंख्या 6च्या मदतीने 50 टीमची टोटल 54 धावा. भरपूर चांगलं संगीत डीजे नितीन. 10 बॉल वैयक्तिक 31 धावसंख्येवरती. स्ट्रायकिंग एंडला निलेश. पुढचा बॉल लिडिंग एज नक्कीच लागली आहे. एस्ट्यांच्या पाठीमागे पकडली जाईल चांगली झेल. जीवन होते एस्ट्यांच्या पाठीमागे पकडली झेल. संपवला बॅट्समन निलेश सकेल. निलेश बॅक टू द डेक आउट. विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर 3रा. निलेश हा स्टुडीपात. चिकवीरा माऊली गो अगरी कोल्या ना पावली. आई माझी एकवीरा माऊली गो अगदी कोल्याला पावली. थँक्यू डीजे. साहिल आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर्ड होतात. एकीकडे गोलंदाजी मार्कवरती सूरज पाटील तर दुसरीकडे स्ट्रायकिंग एंडला आता बॅट्समन जाऊन पोहोचतोय साहिल. भरपूर चांगली कामगिरी साहिलची राहिली आहे मागच्या मॅचमध्ये देखील परंतु इथून मागच्या मॅचमध्ये तितकासा साजेसा खेळ त्याला करता आला नाही आहे परंतु या मॅचमध्ये ज्या खेळीसाठी तो ओळखला जातो ना तो खेळ त्याला इथून करावा लागेल कारण संघाची एकंदरीत धावसंख्या 54 वरती आहे. सूरज 2 षटकांचा स्पेल नेहमी सूरजचा कामगिरीत राहिला आहे आणि तो सूरज मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी आला आणि 3ऱ्या बॉलवरती घेतली महत्त्वाची विकेट. निलेश बाद पुन्हा एकदा सूरज इथून तयार होईल. डावकुरा आताच्या साहिलसाठी राऊंड द विकेट. वेगवान बॉल सरळ प्रतिउत्तर दिलाय. आल्या आल्या आपल्या नावाचा डंका वाजवत असताना बॅट्समन साहिलच्या बॅट मधून आलाय लांब लचक आकाशाला गवस निघालणारा विध्वंसक षटकार क्रमांक या स्पर्धेमधील साहिल ठरलाय 34व्या क्रमांकाचा खेळाडू ज्याने आपलं वैयक्तिक खातं षटकाराने खोललंय. क्या हुआ डर के देख रहा है या देख के डर रहा है. 192 क्रमांकाचा षटकार इथे साहिलच्या बॅटमधून येत असताना विध्वंसक सुरुवात. असं वाटलं होतं की कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन गेलेला फ्रेश बॅट्समन चेतन त्याला कदाचित तिथे स्ट्राईक रोटेट होईल परंतु तसं काही नाही आहे. साहिल पहिलाच बॉलवर आल्या ठोकला षटकार. सूरज तयार होईल राऊंड द विकेटने. मॅच इम्पॉर्टंट आहे क्रुशियल मोमेंटला मोमेंटिंग शिफ्ट करणारा षटक. वेगवान बॉल प्रति उत्तर दिलाय साहिल समझ के फ्लावर समझेगा ये दो फायर रे. ठोकला षटकार. आता माझी सटकली 16 का डोला 46 की छाती सीधी बात बोलूं बातें घुमानी नहीं आती. आता माझी सटकली आली रे आली आता तुझी बारी आली आहे. बारी बारी सबकी बारी पहले तुम्हारी अब हमारी हेच इथं दाखवत असताना साहिल
परंतु सूरज देखील कुठला कच्चा गुरुचा चेला नाहीये. सूरजला कमबॅक करणं माहिती आहे. सूरजला बालकडू आठवावा लागेल. सूरजकडे जे अस्त्र आहे ते अस्त्र आता एक एक करून त्याला बाहेर काढावंच लागेल, कारण त्याच्या गोलंदाजीच्या विरोधामध्ये सलग 2 षटकार आलेत. अस्त्र इथून बाहेर काढावं लागेल. हाणामारी ते साहिल करत असताना सलग 2 षटकार आणि षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. अभिषेक दुबे साहेबांचं पारितोषिक इथे साहिल कमवेल का सूरज इथे ब्रेक थ्रू मिळवून देईल. वेगवान बॉल, अप्रतिम फन्नाट वेगाने टाकलाय चेंडू. षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 66 या धावसंख्येवर. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. थँक्यू डीजर, थँक्यू. भरपूर चांगली इम्पॉर्टंट मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. साहिल आला आणि साहिलने दमकम दाखवणारे 2 षटकार नक्कीच ठोकले, परंतु पुन्हा एकदा सूरजने कमबॅक केलं. आणि आज खऱ्या असताना खास दिवस आहे आमचे प्रवीण गायकर सर, रॉकस्टार यांच्यासाठी, कारण प्रवीण सरांची आज अॅनिव्हर्सरी आहे. विश यू गुड लक आणि तुम्ही असेच सोबत राहा आणि असेच सदैव सोबत राहून एकामेकाची साथ द्या. खास करून प्रवीण गायकर सर आणि रोशनी वहिनी तुम्हाला अॅनिव्हर्सरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याचबरोबर जर विचार जर केला तर आता 4थ्या षटकाचा खेळ इथून संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 66 या धावसंख्येवरती. 66 धावा षटक क्रमांक 5व्याला इथून केली जाईल सुरुवात आणि बॉलिंग मार्कवरती येत आहेत भागेश. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॉलिंगमध्ये कर्मता करून नव्हती दाखवली, परंतु बॅटिंगमध्ये केली होती. परंतु आता बॉलिंगमध्ये देखील करायचंय. संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करायचंय. बॉल तयार भागेश. पहिला बॉल अकुटप्पाचा होता. वेगवान चेंडू, शॉट ऑफ गुड लेंथ, सरळ बटन पाडमधून बॉल निघून चाललाय. बॉल इथून येईल डॉट. इस्टर्नच्या पाठीमागे तुम्हाला भरपूर अनुभव पाहायला मिळतोय. आणि जर विचार केला ना, जर एखादा नवीन गोलंदाज असला ना, त्या नवीन गोलंदाजाला एक चांगल्या विकेट किपरची गरज असते. बॉल इथून आला डॉट. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 5वा. भाग्येश तयार. राऊंड द विकेट हे ओळखलं होतं, थांबून खेळतायत. वेट अँड दॅन पॉज अँड दॅन एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु तसं काही चित्र नाही आहे. अजून एक बॉल डॉट इथे येत असताना ऑफकटचा वारंवार वापर इथे केला जातोय भाग्येशच्या माध्यमातून. सूरजकडे ती क्षमता होती लेग कट ऑफकट करण्याची, त्याच्या जोरावरती त्याने 2 षटकांचा स्पेल टाकला. आता भाग्येश आले शेवटच्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला बॅट्समन पाहायला मिळतील. चेतन गोसावी टॉप एज लागली आहे. चेतन गोसावी स्ट्रायकिंग एंडला असताना क्षेत्ररक्षक जज करत होते. बॉल सीमापार जात असताना इथून धावा मिळतील 6 आणि आलाय हा लांबलचक षटकार. थँक्यू सूरज. पियुष खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कदम साहेब अर्थातच इथे मॅचचा आनंद घेत दिग्गज पॅकर डीके बोपी यांच्या निकटवर्ती त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि इथे मान्यवरांचं शुभ आगमन होत असताना वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अर्थातच बालूशेठ पवार यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांच्या समोर अमोर एक्वागार्डचे ओनर, अमोल वॉटर सप्लायरचे ओनर नानाशेठ पाटील, माजी सरपंच वाकडी, या दोन्ही मान्यवरांचं इथे शुभागमन झालंय. पुन्हा एकदा आमदार चषक 2022 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. खास करून जर आपण विचार केला, सरपंच साहेब या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत त्यांच्या सहमित्र परिवार, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चौकार आला. टीमची धावसंख्या 4 ने पुढे चालली. धावफलक जाऊन पोहोचलाय 76 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 बॉल बाकी. शेवटच्या षटकामधील अंतिम 2 चेंडू शिल्लक. मित्रांनो, नक्कीच तुम्ही पाहिलात वाकडी ग्रामपंचायत ज्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं, असे दमदार तरुण तडफदार नेतृत्व बालूशेठ पवार यांचं या ठिकाणी शुभागमन. आणि त्यांच्या समवेत अमोल वॉटर सप्लायरचे ओनर नानाशेठ पाटील वाकडी यांचं देखील माजी सरपंच यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. या दोन्ही म्हणजेच व्यासपीठावरती तुम्ही आगमन जर पाहिलात, एकीकडे माजी सरपंच आणि एकीकडे विद्यमान सरपंच, म्हणजे A1 जोडी बालूशेठ पवार आणि नानाशेठ पाटील, आपलं सहर्ष स्वागत. नक्की जर विचार केला ना, शेवटचे 1 मिनिट जर आपल्याकडे असेल ना, तर विचार केला तर आम्ही नक्कीच आभार मानू सर्वांचे. आणि मित्रांनो, जर एकंदरीत पाहायला गेलं
तर खऱ्या अर्थानं मोरबेच्या मैदानावरची स्पर्धा झाली होती मित्रांनो. तब्बल 5 एकरमध्ये स्वतःचं ग्राउंड फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलं होतं. गावदेवीच्या जीर्णोद्धारासाठी जी स्पर्धा भरवली होती ते अर्थातच नामदेव शेठ मस्कर आमच्या समितीत उपस्थित आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची देणगी या स्पर्धेला देण्यात आली. कुठलाही 1 रुपया न घेता ती मोरबेच्या ग्रामस्थांना तो मैदान त्यांनी उपलब्ध करून दिला. हे मस्करांचं मग भाग्य मानावं लागेल. आणि त्या भाग्याचा विचार केला तर तुम्ही त्यांचे सुपुत्र अनंत शेठ मस्कर यांचे सुपुत्र जर पाहिलेत, हनुमान शेठ मस्कर, प्रेमदासबाई मस्कर, त्याच्यानंतर आदेश मस्कर. पुढच्या वर्षी लग्न आहे की यंदा ते तुम्हाला समजेलच, कारण साखरपुडा झालाय त्यांचा सध्या. आणि नक्कीच मेजवानी जोरदार असेल त्यांच्या माध्यमातून. यस पियुष. नक्कीच पहिल्या सत्राचा खेळ इथून कंप्लीट झाला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 84. या धावसंख्येवरती भरपूर धावा इथून अर्जित केल्यात. आणि खास करून आजची ही शेवटची मॅच आणि आमची शेवटची टर्न होते. मी मनापासून आभार मानेल एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आलेली स्पर्धा गावदेवी चॅम्पियन्स क्रिकेट क्लब वाकडीचं मनापासून आभार. त्याचबरोबर सन्माननीय रुपेश टोंबरे साहेबांचं मनापासून आभार. महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या त्यांचं देखील मनापासून आभार. अक्षय मस्कर साहेबांचं मनापासून आभार. सुकेश भोपी साहेबांचं मनापासून आभार. आणि खास करून प्रवीण गायकर सरांचं मनापासून आभार की आपण या स्पर्धेत मला समालोचन करण्याची संधी दिली. मी कितपत चांगलं बोललो ते मला माहीत नाही, परंतु पूर्ण दिवसभर मला तुम्ही झेललं त्याबद्दल आपला मनापासून आभार. थँक्यू सो मच. नक्कीच कर्जत नेरळ परिसरातून अर्थातच अगदी नेरळपासून तर हे भरपूर अंतर असेल. मला वाटतंय आय थिंक वंजारपाडा वरई नितीन झांजे या ठिकाणातून या ठिकाणी पियुष आले. त्यांचं कॉमेंट्री जबरदस्त झाली. थँक्यू पियुष, तुझं मनापासून आभार. तत्पूर्वी कट्टर शिवसैनिक केवले गावचे महेशबाई पालकर यांचं आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर मित्रांनो मस्कर बंधूंची चर्चा चालू होती. अक्षय मस्कर म्हटल्यानंतर कमी वयामध्ये त्यांना राजकारणाची आवड झाली आणि एक दमदार बुलंद नेतृत्व म्हणून वाकडी गावामध्ये जन्माला आले, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि कमी वयामध्ये वाकडी शिवसेना उपशाखा प्रमुख होण्याचं सौभाग्य त्यांना लाभलं. मित्रांनो आयुष्याची सुरुवात कठीण कालानेच होते आणि नंतर यशाचा मार्ग सापडत असतो. तर नक्कीच एक दमदार नेतृत्व तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु अजून चर्चा आहे वाकडी संघ फॉर्म कधी पकडणार. रमेश पवार, सुकेश भोपी, अक्षय, त्याच्यानंतर असे सगळे फलंदाज आहेत. परंतु हनुमान मस्करचा फॉर्म येणं भरपूर गरजेचं असेल. कारण रात्री सेटिंग करण्यापेक्षा चॅटिंग करण्यापेक्षा जरा क्रिकेटमध्ये सेटिंग करा, क्रिकेटमध्ये अभ्यास करा. कारण कसं असतं तुम्ही नोट ज्या असताना तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून त्या घ्या. कारण मी प्रत्येक युवा खेळाडूला सांगत असतो की मित्रांनो तुम्ही सिनियर्सकडून काहीतरी शिका. तुम्ही 2 बॉल टाकले, तुम्ही 2 षटकार मारले, तुम्ही पैजा लावा. तुम्ही पहिले 100 बॉल टाकण्यासाठी सज्ज राहा. कारण प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. सराव तुम्हाला परिपक्व बनवतो. आणि खऱ्या अर्थानं बघा तुम्ही जेव्हा सर्कलमध्ये प्रॅक्टिस जेव्हा करता, रवी पाटील जेव्हा प्रॅक्टिस का तुम्ही सर्कलमध्ये बाउन्सर कसे अटेम्प्ट करता, त्याच्यानंतर गॅप कशी शोधता बॅटिंग करत असताना, हे टिप्स तुम्हाला भरपूर महत्त्वाचे असतात. म्हणून सांगतो रात्रभर व्हॉट्सअपमध्ये राहण्यापेक्षा त्या यूट्यूबमध्ये जा आणि क्रिकेटचे नोट्स तुम्ही घ्या. एक चांगला खेळाडू हनुमान मस्कर, हारना मंजूर नाही इसे, हारकर जितने वाले को ही बाजीगर कहते हैं. केस त्यांची हेअरस्टाईल जर पाहिलीत मित्रांनो अगदी टॉम क्रूज यांची हेअरस्टाईल. तरी ते सन्मान करूया, खऱ्या अर्थानं सन्मान केला जाईल. पियुष बाबर समालोचक, पियुष बाबरे समालोचक आज आमच्या समेत कर्जत विभागातील उपलब्ध राहिले होते त्यांना सन्मानित करण्यासाठी. तर बिंदासबाई ठोंबरे शिवसेना नवीन पनवेल शहर प्रमुख यांच्या शुभ हस्ते इथे पियुषला सन्मानित केलं जाईल. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं इथे कॉमेंट्रीसाठी खऱ्या अर्थानं आज उपस्थित राहिले आमच्या समेत रोशन पाटील देखील आहेत. त्यांच्या समेत एक दमदार समालोचक शिवभक्त, अर्थातच त्यांचंही स्वागत ह्या इनिंग्स नंतर आपण नक्कीच करू. तत्पूर्वी बिंदासबाई ठोंबरे या स्पर्धेचे आमचे शिल्पकार यांच्या शुभ हस्ते पियुष बाबरे कर्जत वंजारपाडा या विभागातून ते या ठिकाणी उपस्थित झालेत. मागच्या वर्षी मला वाटतं आय थिंक ती स्पर्धा पोस्टपोन झाली होती. 4 रात्री आयोजकांनी नाईट स्पर्धेसाठी कॉल केला होता, परंतु फेब्रुवारी महिन्यात थंडीचे कर्जत नेरळ म्हटल्यानंतर अक्षरशः सुकेश आपण नाईटला गेलो होतो. झांजेवरही भरपूर अंतर आहे, तेवढं अंतर कापून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलात. पियुष तुमचा इथे सन्मान आयोजक बिंदासबाई ठोंबरे यांच्या शुभ हस्ते इथे केला जाईल. थँक्यू. तर जाऊया कॉम्बॉक्समध्ये ते रोशन पाटील शिरवली यांच्याकडे.
थँक्यू सो मच डीजे नितीन. और ना हम अमिताभ ना दिलीप कुमार ना किसी हीरो के बच्चे हम हैं सीधे. अक्षय थँक्यू डीजे नितीन. अप्रतिम संगीत इथे पाहू शकाल. अप्रतिम, अनाकलनीय, अद्भुत, अविस्मरणीय झेल पकडलाय पहिल्याच बॉलवरती. पहिला विकेटचं पतन. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर देव कृपावं अगदी कोण थँक्यू डीजे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं विचार केला संपूर्ण स्पर्धेचा. गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी सर्व खेळाडूंचा, आमच्या सर्व स्वयंसेवकांचा मनापासून धन्यवाद देतो. सुकेश भोपी, अक्षय मस्कर, हनुमान मस्कर, नवनाथ पाटील वाकडी, रमेश पवार, प्रवीण गायकर, आकाश गायकवाड, किरण पाटील, राहुल पाटील, त्याच्यानंतर अक्षय मस्कर, मोहन भोपी, रुपेश भोपी, सुधीर चोरगे, त्याच्यानंतर विचार केला तर भरत पाटील, त्याच्यानंतर राहुल पाटील, त्याच्यानंतर रुपेश भोपी, सुधीर चोरगे, राज करमेलकर, आदित्य पाटील, राज पाटील, त्याच्यानंतर विचार केला तर या ठिकाणी गावदेवी चॅम्पियनचे आमचे सर्व खेळाडू खऱ्या अर्थाने इथे दमदार मेहनत करत असताना त्यांचंही सर्वांचं स्वागत. किशोर खुटले, त्याच्यानंतर आपण जर पाहिलात तर या ठिकाणी अनिल पवार, सनी पवार, केतन पवार, करण लांगी, प्रसन्न पाटील, महेश पाटील, अनिकेत पाटील, सूरज पाटील, ऋतिक खुटले, सुशांत मोरे, स्वप्नील पाटील, साहिल पाटील, त्याच्यानंतर आदित्य मोरे, अक्षय मस्कर, किरण पाटील, प्रेम भोपी, प्रशांत गायकवाड, रणजित गायकवाड, आकाश गायकवाड, रोहित भिकावले, सौरभ पाटील, मयूर पाटील, तेजस खुटले, त्याच्यानंतर भरत पाटील, अमित म्हात्रे, आदित्य पाटील, सचिन मस्कर, नवनाथ पाटील, ओमकार पाटील, अमन गायकवाड, आविष्कार पाटील, बाबल्या भोपी, साईनाथ पाटील, प्रणय भोपी, अमोल पाटील, या सर्व आमच्या स्वयंसेवकांचा मनापासून धन्यवाद. तर राम म्हात्रे साहेब वाकडी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना विनंती करतो की यावं व्यासपीठावरती. आणि खऱ्या अर्थानं विकेट जी बनवली आमच्यासाठी, जी आखणी करून दिली, ते वाकडी गावचे एकेकालचे दमदार विकेट किपर खामरा नाकमाल विनोद म्हात्रे, आपलंही सरचे स्वागत. पाच सीमा रेषे लगत घडामोड काय घडली याची चाचपणी केली जाईल, परंतु कॅमेऱ्यामध्ये काही झाले की नाही. तिसरे पंच रमेश पवार, आपण यायचे. पंचात आपण चर्चा सत्र जारी करा. तिथे व्हॉलेंटियर्स आहेत किंवा प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती असते, कारण काय डिसिजन असेल प्रेक्षकांसमवेत तिथे आपण चर्चा साधा. विकीकरण तर पंच इथे दोन्ही सल्ला मस्तक करतील. दोन्ही अनुभवी पंच आहेत. सँडी पालकर, मॅन फ्रॉम केवाले, त्याच्यानंतर द्वारकानाथ चोरगे, मॅन फ्रॉम बेलवली. तर ऑफिशियल्स पंच डिसिजन नक्कीच देतील आमच्यापर्यंत. इथे नक्कीच या ठिकाणी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. अंपायर्स कॉल सँडी पालकर सर, इट्स अ 4 रन. चौकार आहे, चौकार येईल. डीजे अशाच पद्धतीने सुसाट खेळी मात्र आखावी लागेल. पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन. खऱ्या अर्थानं पंचतारांकित झेलच तिथे पकडला गेला होता. पहा इथे अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. पहा या स्पर्धेमध्ये 5 झेल अशा पद्धतीने घडले गेले. खऱ्या अर्थानं खूप काही व्हायरल झाले हे झेल. मी तर म्हणेन साईप्रीत लाईव्ह या प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून पंचतारांकित खेळाडूंकडून पंचतारांकित झेल
साथ देवताना आपण पाहिले, रिंगण तोडले, चेंडू हवेमध्ये आहे, वेग धारण केलं, प्रचंड महावेगानं मिळाल्या 4 रन. महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी. थँक्यू मित्रांनो, जर एकंदरीत विचार केला या स्पर्धेसाठी बिंदासबाई ठोंबरे नवीन पनवेल शहर प्रमुख, त्याच्यानंतर सुकेश बोपी शाखा प्रमुख, त्यांच्या समेत अक्षय मस्कर उपशाखा प्रमुख वाकडी आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी दमदार योगदान नवीन पनवेल शाखा प्रमुख रवींद्रबाई पाटील मानगर. खऱ्या अर्थानं चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून राहिलं आहे. आणि नेहमी रवींद्रबाई जेव्हा उतरतात मैदानामध्ये ते मला अजूनही आठवतो दिवस, कारण जेव्हा मी प्रीमियर लीग कॉमेंट्री करत होतो मानगरच्या मैदानावरती, अक्षरच्या लेग साईडमध्ये चौकार दमदार मारण्याची ताकद महेंद्रबाई पाटील मानगर यांच्यामध्ये आहे, रवींद्रबाई पाटील यांच्यामध्ये आहे. तर नक्कीच खऱ्या अर्थानं ते तुम्हाला इन ॲक्शनमध्ये कदाचित रवींद्र पाटील सर दिसाल मानगर टीममध्ये खेळताना. आणि त्यांना दुसरी धाव जास्त घेण्याची आवड नाही, चौकार षटकारने डील करत असतात नेहमी, आणि त्यांना दुसरी धाव घेण्याची आवड नाही आहे. ते आवड का नाही आहे ते कारण तुम्हाला दिसेलच, कारण जास्त ते धाव घेण्यामध्ये हिंमत नाही ठेवत, तर चौकार आणि षटकार मारण्यात जास्त ते यशस्वी होतात. तर नक्कीच मानगर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि शर्यती क्षेत्रातील एक मोठं नाव वैभव पाटील साहेब माजी उपसरपंच, ते देखील तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. शिवसैनिक दमदार शिवसेनेचे नेते देखील आहेत, ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू. इथे आपण पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा संघटितपणे बांधणी होताना पाहिल्या. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टोटल 14 रन. 5च्या दिवसातील अंतिम लढत इथे पाहू शकाल. एका बाजूला एकता स्पोर्ट्स भंगारपाडा त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना KDH वाघिवलीवाडा. दोन्ही संघांचा अभ्यास आहे खूपच गाढा, कारण एकाच परिभागातील हे दोन संघ एकमेकांसमोर आता मात्र कात टाकताना पाहायला मिळत आहेत. 17.00च्या सरासरीनं धावसंख्या मात्र बनवावी लागेल. इथे पहा थोडासा धोका होता, धोका पत्करल्यानंतर 1 रन मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. बॅटिंग मार्कवर पाहायला मिळतो KDH वाघिवलीवाडा. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी धावा ठोकल्या टोटल 14. आता गोलंदाजीच्या मार्कवर येतोय साहिल गोसावी. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असताना पहिला बॉल धारदार पद्धतीनं त्यानं मात्र सफर केला. मजबूत खांदे पाहायला मिळतात, मजबूत खांद्यांचा मजबूत वापर करायचा होता आणि इथे मात्र अटॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिळतील 6 रन. षटकार. पनवेलच्या या शहराला शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन नसबाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश ठोंबरे हा सेनेचा वाघ आला. तर थँक्यू DJ. उसरली गावचे कट्टर शिवसैनिक कमलाकर वारदे साहेब यांच्या वतीनं बिंदासबाई ठोंबरे आणि या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. तर कमलाकर वारदे साहेब आपलंही सहर्ष स्वागत. पनवेल तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसाला न समाज सेवेची कार्याची आवड हाय दादाला. हे हाताई पाठीवर साहेबांचा महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा. थँक्यू DJ. समाजसेवा हीच ईश्वर सेवा म्हणी बाळगून सातत्यानं समाजासाठी काही ते देणं लागतं. या कारणास्तव नेहमीच समाजसेवा करणारे निश्चित सन्मान्य श्री रुपेशजी ठोंबरे आमचे बिंदासबाई यांच्या वतीनं बिनधास्तपणे हे आयोजन पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं कोविडचं हे संक्रमण आणि या कालखंडामध्ये त्यांनी शिवधनुष्य पेलले. ही अतिशय मोठी कामगिरी पाहायला मिळते रायगडामध्ये पनवेल शहरामध्ये. पहिला बॉल चांगल्या पद्धतीनं टाकल्यानंतर साहिल गोसावीवरती आक्रमण झाले आणि त्यानंतर तात्काळ कमबॅक केलं गेलं. टोटल चेंडू फेकून झाले 4.
4 चेंडूंमध्ये खऱ्या अर्थानं फलंदाज सुद्धा वरचं ठरले गेले आणि गोलंदाजानं सुद्धा वापसी दाखवली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते. टोटल रन्स पाहायला मिळत आहेत 22. खऱ्या अर्थानं बनवायच्या आहेत 85 धावा. मोठा पल्ला मात्र गाठायचा आहे. दिल्ली अजूनपर्यंत दूर आहे. गोलंदाज तयार. इथे प्रहार केलाय घुसून वार सर्जिकल स्ट्राईक. मिळतील 4 रन. चौकारबाजी. बघून काळीच पण मला करतंय वाजतंय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच पण मला करतंय वाजतंय टुरुम टुरुम. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. थँक्यू डीजे. पहा बुलेट स्ट्रोक पाहायला मिळतो. आक्रमक पद्धतीने चपराक पाहायला मिळते. आता इथे चपराक पाहायला मिळते. गोलंदाज साहिल गोसावी आक्रमक होतोय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. झटका क्रमांक 3 KDH वाघिवलीवाला टीमला हा मोठा झटका. थँक्यू डीजे. उद्याची लढत आम्ही सांगतो बघा. उद्या पहिली मॅच असेल ती म्हणजेच GKC धुंद्रे विरुद्ध जय हनुमान 11 धुंद्रेपाडा. दुसरी मॅच असेल गावदेवी खानाव विरुद्ध गावदेवी आकुर्ली. तिसरी लढत असेल वहाल विरुद्ध विचुंबे आणि अंतिम लढत असेल उसरली खुर्द विरुद्ध कांभोटे. अशा लढती असतील उद्याच्या. बघा उद्याचा जो मॅच नंबर दुसरा होता तो म्हणजेच आकुर्ली वर्सेस धुंद्रे बी GKC धुंद्रे. ती लढत पहिली खेळतोय आणि दुसरी मॅच आकुर्ली विरुद्ध खानाव अशी खेळवली जाईल. याची नोंद घ्या. तत्पूर्वी इथे मान्यवरांना सन्मानित करूया. मित्रांनो ज्याने एक निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि मनाशी एक कल्पना उराशी बाळगून एक समाजसेवेचा वसा घेतला आणि वाकडीसारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवरती त्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं. ते अर्थातच बालूशेठ पवार यांचा इथे सन्मान केला जाईल. तर बालूशेठ पवार यांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि बालूशेठ पवार विद्यमान सरपंच वाकडी ग्रामपंचायत यांना सन्मानित करण्यासाठी नवीन पनवेल शहर प्रमुख अर्थातच या स्पर्धेचे आमचे आयोजक बिंदासबाई ठोंबरे आणि त्यांच्या समेत वाकडी शिवसेना शाखा प्रमुख सुकेश भोपी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे वाकडी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य सरपंच अर्थातच बालूशेठ पवार यांचा इथे सन्मान केला जाईल. मी माजी सरपंच नामदेव शेठ मस्कर यांना देखील विनंती करतो की आपण यावं. आपण देखील आपल्या शुभ हस्ते. त्याच्यानंतर नानाशेठ पाटील वाकडी माजी सरपंच या मान्यवरांच्या शुभ हस्ते वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तरुण तडफदार नेतृत्व बालूशेठ पवार. तर रवींद्रबाई पाटील मानगर यांना देखील विनंती करतो आपण देखील यावं. या पंचमुखांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या 5 मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अर्थातच बालूशेठ पवार यांना इथे सन्मानित केलं जात आहे. आमदार चषकाचं हे सन्मान चिन्ह आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब अलिबागचे शिवसेनेचे आमदार यांच्या नावाची ही स्पर्धा तुम्ही इथे एन्जॉय करता. तर इथे बालूशेठ पवार यांचा इथे सन्मान मात्र इथे केला जात आहे. थँक्यू. विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. हा मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या. थँक्यू. तर इथे मान्यवरांचा अजून सन्मान केला जाईल. चिंचवली गावचे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक दमदार नेतृत्व अर्जुनबाई पाटील यांचा देखील इथे सन्मान केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी नवीन पनवेल शहर प्रमुख आणि या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक बिंदासबाई ठोंबरे यांच्या शुभ हस्ते अर्जुन पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान माहिती उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान केला जात आहे. सर्व पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. अर्पुणी या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेम बरे स्वागत करूया. मान्यवरांचे प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली. सर्व पाहुण्यांचं स्वागत. इथे षटकारानं शंकरनाद सिक्सर. आक्रमक पद्धतीनं फटकेबाजी पाहायला मिळते. समीकरणाचा विचार केला तर येणारे चेंडू असतील 15 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती टोटल 53 धावसंख्येची. 5 षटकारानं खातं खोलणारा हा 35 क्रमांकाचा हा फलंदाज ठरलाय. बॅटिंग मार्ग सुमित पाटील आक्रमक रवैया आजमावतोय. चांगलं दर्शन घडवलं मित्र म्हणेन. पद्धतीनं अप्रतिम कार्य पाहायला मिळतं गोलंदाजांचं. परंतु इथे या ओव्हरमध्ये धावा खर्चिक व्हायला लागल्या कारण मागच्याच बॉलवरती षटकार
आणि त्यानंतर व्हाईट बॉल पाहायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गडी बाद 33 धावा. गुणतालिकेवरती गोलंदाज चेतन गोसावी तयार. चेतन गोसावी बॅटची कडा होती, सरळ रेषेमध्ये चेंडू जातोय सीमा पलीकडे. 4 रन चौकार. कसं डिंपल येतंय गालावरी, दिवाना मनाला करतंय, माझं काळीच रुतलंय तुझ्यामधी, तुझ्याच माग पळतंय. कसं डिंपल येतंय गालावरी. पा या चेंडूगणी क्षेत्ररक्षकांची मात्र भागमभाग पाहिली, कारण दिमागदार फटका खेळला गेला होता. खऱ्या अर्थानं बॅटची कडा लागली, तिथे धोकाही तितकाच चांगल्या पद्धतीनं घडला गेला. त्यानंतर चेंडू सीमा रेषे पलीकडे विस्थापित होताना पाहिला. टोटल मिळाल्या 4 रन. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा गुणतालिकेवरती. 4 गडी बाद. आता पहा वेट अँड वॉच. लगातार विचार केला तर अप्रतिम ही फटकेबाजी. चेंडू जाईल सीमा पार षटकार. ओय तुझा महेंद्र शेठ गाजतय अलिबागच्या नगरात ग, मुरुडच्या नगरात निवडून येऊ दे, आमदार होऊ दे औंधाच्या वर्षात ग. थँक्यू डीजे. पा महेंद्र शेठ हरिदळवी आमदार अलिबाग यांनी खूप मोठा इतिहास घडवला होता. त्यांची कारकीर्द अप्रतिम पाहायला मिळाली आणि इथे मात्र 200वा षटकार या स्पर्धेचा पाहायला मिळतो. जबरदस्त फटकेबाजी. फलंदाज ऑन फायर. भगवा घेऊन दळवी साहेब आले धावून, आहे मनात त्यांच्या गाला शिवसेनेचा वाद, आहे मनात त्यांच्या. थँक्यू डीजे. भगव्याचं तेज इतर कोणत्याही झेंड्यात आहे का? कारण भगवा ही आग आहे आग. निखारा जर वाकडं तिकडं धाडस केलं तर जलून खाक व्हाल असा हा भगवा. भगव्याचं इथे वादल पूर्णपणे पाहू शकाल. येणाऱ्या चेंडूचा विचार केला 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता. ती KDH वाघोलीवाडा टीमला. मोठा खिशात नोटा, दागिन्यांनी गळा भरीन मी दुंदऱ्याचा, नवरा करीन मी दुंदऱ्याचा, नवरा करीन. संसार करीन सुखात राहील, संसार करीन सुखात राहील. फाटी आणायला डोंगरानं जाईन, फाटी आणायला डोंगरानं जाईन. रणामंदी करदा करीन पण दुंदऱ्याचा, नवरा करीन मी दुंदऱ्याचा, नवरा करीन. वा क्या बात आहे. फरमाईश गीत होतं बिंदास भाई यांचं आणि ती फरमाईश मात्र सातत्यानं पूर्ण केली जाते. डीजे नितीन यांच्याकडून. जाऊया मैदानाकडे, ज्या ठिकाणी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. सिद्धेश वासकरचा सिद्धांत इथे उपयुक्त ठरला जातो. सँडीबाई पालकर यांचा इशारा येतोय. फलंदाज लेग बिफोर. शिवसेनेचा भगवा झेंडा, थँक्यू. याच दरम्यान राहुलभाई पाटील वाकडी त्यांच्यासमोर प्रेमदासभाई मस्कर यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. अगदी 3 दिवस चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये घेत असताना परंतु हनुमान मस्करच्या फॉर्मसाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. संपूर्ण स्टेज सध्या सांभाळत आहेत. सर्व गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडीच्या सर्व खेळाडूंचं स्वयंसेवक मी मनापासून धन्यवाद आभार करतो. 3 दिवस जबरदस्त मेहनत त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. नक्कीच ग्रामस्थांची साथ असणं हे सुद्धा गरजेचं असतं. तन मन धन हे त्रिवेणी संगम असणं सुद्धा गरजेचं असतं. परंतु या स्पर्धेकरता आमदारांकडून रोख रक्कम 5 लाख रुपयाची धनराशी इथे प्रस्तुत केली आहे. आमदार साहेबांचं मनपूर्वक आभार. दमदार, शानदार, रुबाबदार आमदार चषकातील हा ब्रँडेड षटकार. पनवेल तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसाला,
नक्कीच नक्कीच रोशन बिंदास बाई मतलब सांगायचं झालं तर कार्य महान आहे, परंतु रविंद्रभाई पाटिल मानकर यांनी सांगितलं होतं की शेर बूढ़ा इसका मतलब ये नहीं कि घास खाना छोड़ दिया, जब 2 कदम पीछे हटता ना पूरी ताकत पंजे में समाता है और वो ताकत नजर आई लालचंद गावण में. खऱ्या अर्थानं चंदनासारखा झिजताना पाहायला मिळत आहेत. जोराची अपील ना रे बाबा ना 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 ना. दिस इज सँडी पालकर. एक खासियत आहे बाबा, अप्रतिम पंचांची भूमिका. खऱ्या अर्थानं अप्रतिम कार्य राहिले सँडीबाई पालकर यांचं. त्यांच्याही कार्याला पूर्णपणे सलाम असेल. आणि लगेच एका ऍक्शनसाठी भाईंनी 500 रुपयाचं पारितोषिक सँडी पालकरसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. एका सेकंदामध्ये काय होतं हे आपण पाहिलं. इथे प्रहार केलाय, दमदार पद्धतीनं वार केलाय, मिळाल्या टोटल 4 चौकार. केस पिकलं म्हणून मी वा वा. नाही झालो ग म्हातारा. केस पिकलं म्हणून मी नाही झालो ग म्हातारा. नाही झालो ग म्हातारा, तुला मी दावीन सातारा. क्या बात आहे. आता इथे सातारा दाखवते लालचंद गावण. 50 वर्षाचा झालाय, अजूनही 30 ताकद 30 दहशत तोच दरारा घेऊन मैदानावरती 3 मुलं त्यांची खेळतायत आणि वडील देखील मैदानावरती तशीच कामगिरी इथे देत असताना 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती टोटल 26 धावसंख्येची अप्रतिम लढत मात्र क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते. आता समीकरण येऊन ठेपलंय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता. या मॅच मध्ये सत्ता कोण गाजवेल? सत्ता जो गाजवतो, ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता. तो ताज कोण राखेल? लालचंद की एका बाजूला गोलंदाज सिद्धेश वास्कर. ओहो, इथे थोडीशी नाराजी आहे. नाराज आहेत, निराश आहेत, राग रोष पाहायला मिळतो. त्याचं कारण 2 रन. धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती टोटल 61. सेवेची कार्याची आवड हाय दादाला. हे हाताई पाठीवर साहेबांचा, महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा. नवीन दास भाई सेनेचा वाघ आला ना रुपये. थँक्यू. खऱ्या अर्थानं बिंदासबाई ठोंबरे यांना शुभेच्छा आल्यात. नवीन पनवेलवरून पिंट्या अर्थातच हरेश पाटील आणि मंगेशदादा पाटील नवीन पनवेल यांच्या वतीने इथे शुभेच्छा आल्यात. खऱ्या अर्थानं या ठिकाणी बिंदासबाई ठोंबरे आणि या स्पर्धेसाठी त्याच्यासमवेत चंद्रकांत पाटील वाकडी यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत. सिविल कॉन्ट्रैक्टर गजानन शेठ पाटिल आपलं ही सहर्ष स्वागत. रोशन क्या कहेंगे इस मुकाबले के बारे में? बिल्कुल कल का भी ऐसा ही मुकाबला खेला गया था जो एक तरफा मुकाबला नजर आया था, लेकिन यहाँ पर जान डाली है लालचंद गावण ने. और हमने पहले भी कहा था अगर मैं बूढ़ा हूँ इसका ये मतलब मेरे हड्डी में ताकत नहीं, घुस के वार करूंगा. और बिल्कुल क्या दमदार पारी खेली है और एक क्षण में ऐसा लग रहा है कि मैं मैच पूरी तरीके से फिर से एक बार वापस झुकता हुआ. नक्कीच परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवरती मात करणं आता मात्र गरजेची बाब असेल. तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची और आवश्यकता. बिल्कुल यहाँ पर कहते हैं कि रोशन जब तक तेरे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई कैसा है, इसीलिए तेरे पास जब तक बल्ला है तब तक थाट है, वरना तेरी वाट है. अब ये दिखाना होगा मैदान में. परंतु रॉयल थाट कोणाचा असेल? कोण जिंकणार, कोण हरणार? इथे यष्टी वाकवली. स्विंग एंड मिस यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर जिसे कहते हैं, और पूरी तरीके से बढ़िया वापसी और पहली गेंद के ऊपर विकेट अर्जित करते हुए एक बड़ा झटका वागिलवाड़ा टीम को. जो बॅट्समन आउट तुझी दांडी ती उडवली वाघान. दांडी ती उडवली वाघान. अरे रागान काय बघतोस रागान. रागान काय बघतोस रागान. इथे 6 चेंडू जिंकण्यासाठी 24 समीकरण होतं. आता 5 चेंडू 24 धावा बनवाव्या लागतील. पहिल्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं असतं. तिथे मात्र यष्टा वाकवल्या गेल्या आणि फलंदाज मात्र बॅक टू द पवेलियन. अजूनपर्यंत मॅच मात्र रफ अँड टफ पाहायला मिळेल. 5 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता.
परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्यांच्याकडे असते तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो. पुढे कोण जाणार? KDH वाघेलीवाडा की एकता स्पोर्ट्स भंगारपाडा सुपर 10 मध्ये कोण जाईल? शिकस्त देईल मुरबी संघाविरुद्ध. हु इज अ लकी गाईज? वाडा की पाडा? अभ्यास आहे गाडा. दमदार पद्धतीनं हा फटका आहे. तिथे थोडस ढसाल कार्य आणि मिळतील 4 रन चौकारबाजी. थँक्यू रोशन. जर एकंदरीत विचार केला तर वाघिलवाडा क्रिकेट संघाची सर्वात अनुभवी जोडी, दोन्ही बंधूंची ही जोडी. एकीकडे बुवा आहेत ते म्हणजेच जीवन गावण आणि त्यांचेच बंधू अर्थातच लालचंद गावण. बघा असं क्रिकेटमध्ये कमी क्षण तुम्हाला पाहायला मिळत आहेत जेव्हा दोन्ही बंधू एकत्र येत आहेत. आणि कित्येक वर्ष दांडगा अनुभव असणारे हे दोन्ही खेळाडू रवींद्र पाटील यांनी तर भरपूर वेळा त्यांना जवळून पाहिले असेल आणि एक चांगले क्रिकेटर आहेत आणि सातत्याने जर पाहायला गेलात तर एक चांगली कामगिरी आतापर्यंत व्हेरी वेल गुड बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते. दोन बंधुराज इथे खेळताना पाहायला मिळत आहेत. इथे धोका आहे रनआउटचा. खेळाडू रनआउट. देख राजा ये मटकी एक फटकी में तोड़ता है. इथे जिंकण्याच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना आपण हा संघ पाहतो. समीकरणाचा विचार केला तर येणारे 3 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत टोटल 20 रन्स. पहिल्याच बॉलवरती ज्या पद्धतीनं यष्टा वाकवल्या गेल्या तिथे मात्र सामन्यामध्ये मजबूत पकड पाहायला मिळते. ती एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीमची. अतिशय गाढासा अभ्यास असलेले एकाच परिभागातील हे दोन संघ आज मात्र आमदार चषकामध्ये आमने सामने खेळताना पाहायला मिळत आहेत. जेवढी मोठी स्वप्ने असतात तेवढ्या मोठ्या अडचणी येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात तेवढं यश सुद्धा बलाढ्य आणि मोठं असतं. मात्र इथे यशप्राप्ती कोण करेल? KDH वाघेलीवाडा की एकता स्पोर्ट्स भंगारपाडा? एक खराब चेंडू खूप काही सांगून जाईल. इथे लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. अशा पद्धतीनं खराब चेंडू सफर केले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी होऊ शकते. तर नक्कीच खऱ्या अर्थानं आकुर्ली गावचे माजी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जयेंद्रभाई धर्नेकर आणि त्यांच्या समेत विद्यमान उपसरपंच सत्यवान शेठ धर्नेकर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. आता समीकरण येऊन टेपलंय. 3 चेंडू प्रवीण सर 18 धावसंख्येची आवश्यकता. पहिल्या या बॉलवरती षटकार येणं तितकंच गरजेचं असेल तर गोलंदाजीच्या मार्गावर पाहायला मिळतो संदीप दमडे. दमखम दाखवेल का? 3 चेंडू 18 रन्स. हा चेंडू इम्पॉर्टंट आणि इथे चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतो. हवाई सफर आणि खेळाडू जेलबाद. हार के बाद ही जीत है, जिंदगी की यही रीत है. हार के बाद ही जीत है. थोड़े आंसू है, थोड़ी हंसी, आज गम है तो कल है खुशी. थँक्यू डीजे. स्वप्न पाहत असाल तर मोठी पहा, लहान कशाला. कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात. रक्त ढवळणारे क्रिकेट आज मात्र अजमावलं मित्र म्हणेन मोरबी टीमनं आणि त्याच पद्धतीनं त्या जोमानं त्या जोशानं क्रिकेट दाखवलं मित्र म्हणेन एकता स्पोर्ट्स भंगारपाडा. एकतेचे प्रतीक एकात्मता काय असते हे त्यांनी दाखवून दिलं. कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये टोटल 84 धावा ठोकल्या होत्या, 85 धावा बनवायच्या होत्या KDH वाघवेलीवाडा टीमला. कारण पहिल्या इनिंगच्या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 19 आणि त्यानंतर 18 धावा आल्या होत्या. हे टर्निंग पॉईंट ठरलं सोमनाथजी. 5 चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतो. लॉंग ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे सज्ज आणि ते झेल मात्र जमिनीला भूदान आणि सुपर 10 मध्ये जातोय. एकता स्पोर्ट्स भंगारपाडा शिकस्त देईल मुरबी संघाला.